नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा काढणीसाठी आल्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असे प्रश्न पडलेले आहेत की आपण राजमाची काढणी कधी केली पाहिजे, कशा पद्धतीने राजमा आल्यानंतर त्याची काढणी केली पाहिजे, जास्त उशीर झाल्यानंतर काय नुकसान होतं, लवकर काढणीनंतर काय त्याचे परिणाम होतात, याविषयी सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला राजमे पेरलेले शेतकऱ्यांचे राजमे आता काढणीसाठी आलेत आणि शेतकऱ्यांसमोर हा प्रश्न निर्माण होत असतो की आपण त्याची काढणी कोणत्या अवस्थेमध्ये केली पाहिजे की जेणेकरून शेंगा फुटणार नाहीत आणि धान्य आपलं रानामध्ये पडणार नाही. तर याच समस्याचं निदान आपण आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, जास्त देखील लवकर काढणी आणि उशिरा देखील काढणी ही दोन्ही देखील तोट्याची काढणी. कारण की लवकर जर आपण काढणी केली तर शेंगा हिरव्याच राहतात आणि बुरशी येऊन आपलं जे पीक आहे ते खराब होतं. आणि जर उशिरा त्याची काढणी केली तर रानामध्ये पूर्णपणे राजमा हा फुटून पूर्ण नुकसान होतं. त्यामुळे योग्य काढणीची वेळ म्हटलं तर पानं ही पूर्णपणे गळून गेली पाहिजे. आता आपण बघत असाल या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने पानं ही पूर्णपणे गळून गेलेत. पानं गळून गेल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण काय करायची तर ज्या बी शेंगा आहेत साधारणपणे 80 ते 90% सुकलेल्या शेंगा पाहिजेत, वाळलेल्या शेंगा पाहिजेत. जास्त देखील 100% वाळून देऊ नका, कारण की काढणी ते वेळेस काय होत असतं की शेंगा फुटत असतात. त्यामुळे 80 ते 90% जर शेंगा वाळली अशा पद्धतीने बघू शकता आपण, हाताने देखील फुटत नाही. ओलावा म्हणजे ओलसरपणा या शेंगामध्ये आपल्याला दिसून येतो. अशा वेळेस आपण ही काढली पाहिजे. आता ही वरून या व्हरायटीचा राजमा आता काढण्यासाठी आलेला आहे. साधारणपणे आणखी पानं दिसत आहेत आपल्याला आणि शेंगा देखील हिरव्या देखील जास्त प्रमाणात आहेत. आपण बघू शकता ही पूर्णपणे हिरवी शेंग. त्यामुळे आणखी साधारणपणे 5 ते 6 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने राजमा हा काढणीसाठी येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटलं, ओला जर राजमा काढला आपण 50% जरी शेंग वाळलेली असेल तरी पण नुकसान आहे. कारण की बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये दिसतो आणि मळती वेळेस देखील याचं नुकसान होतं. नुकसान कशा पद्धतीने होतं तर मळणीयंत्रामध्ये जर ओला माल आपल्याला मळायचा असेल आणि जर आपण टाकला तर पूर्णपणे त्या धान्याचं किंवा ज्या बिया राजमा पिकाचं त्याचे तुकडे होतात, भुगा होतो. त्यामुळे बाजारभाव हा खूप कमी लागतो. त्यामुळे 80 ते 90% शक्यतो आपण बियाणं राजमा हे पीक शेंगा सुकलेलं पाहिजेत की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं काढण्यासाठी. आता आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या रानामध्ये काय होत असतं की पूर्ण पिकामध्ये 10% सुरुवातीला काढणीसाठी येतं किंवा 20-30% काढणीसाठी येतं. तर आपण पूर्ण पिकाचा न विचार करता जेवढं आपलं काढणीसाठी आलं आहे तेवढं आपण त्याची काढणी करून घेतली पाहिजे. आता बरेच शेतकरी काय करतात की काय काढणीसाठी आलं आहे, काय उशीर आहे, त्यामुळे महाग पुढं करतात. तर अशी चुका करू नका. काढणीसाठी जर आलं असेल 10% किंवा 20% तर आपण त्याची काढणी ही करून घेतली पाहिजे. कारण की पूर्ण येण्याच्या नादामध्ये आपलं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होतं. त्यामुळे शक्यतो लवकरात लवकर काढणी करायची आलं असेल तर या व्हिडिओमध्ये सांगण्याचा अर्थ असा की राजमा हा 80 ते 90% जर काढणीसाठी आला, शेंग वाळलेली असेल तर आपण त्याची काढणी करून घेऊ शकता. कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. 80% जरी आला असेल तरी वाळू घालू शकता आपण, तरी पण अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने आपण राजम्याची काढणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.